नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जयफुल तडका चॅनल मध्ये। आज आपण बघणार आहोत साधी, सोपी, सरळ सुरणाचे काप याची रेसिपी। अतिशय कमी तेलात बनणारी अशी ही रेसिपी आहे। सुरणाचे काप हे अतिशय चविष्ट लागतात। मोठ्यांपासून लहानांपर्यंत सगळ्यांना नक्कीच आवडतील। सुरणाचे फायदेही बघूयात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे 250 ग्रॅम सुरण घेतलेला आहे। हे सुरण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे। या सुरणाचे आपल्याला बाहेरचे कवच काढून घ्यायचे आहे। या बाहेरच्या कवचाला खूप माती चिटकलेली असते, त्याच्यामुळे सगळ्या बाजूंनी व्यवस्थित त्याच्या कडा काढून घ्याव्यात। कडा कापल्यानंतर आपल्याला सुरणाचे मीडियम असे काप करून घ्यायचे आहे। काप न जास्त पातळ असावेत न जास्त जाड। अशा प्रकारे सुरणाचे काप कापून घेतलेले आहेत। यानंतर एका बोल मध्ये पाणी घेतलेले आहे। आता हे सगळे सुरणाचे काप पुन्हा एकदा स्वच्छपणे धुवून घ्यायचे आहे, जेणेकरून सुरणाच्या कापांना माती चिटकली असेल तर ती निघून जाईल। आता आपण गॅसची फ्लेम ऑन करणार आहोत आणि त्यावर ठेवणार आहोत स्टीलचे पातेले। त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 मोठे ग्लास पाणी घ्यायचे आहे। त्या पाण्यात आपल्याला टाकायचे आहे सुरणाचे काप। यामध्ये टाकणार आहोत 4 ते 5 आमसूल। बऱ्याच वेळा सुरण खाल्ल्यामुळे तोंडाला किंवा घशाला खाज सुटते। आमसूल टाकल्यामुळे तोंडाला किंवा घशाला खाज सुटत नाही। आता आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत। सुरणाला आपल्याला व्यवस्थितपणे शिजवून घ्यायचे आहे। सुरण व्यवस्थित शिजायला 10 ते 15 मिनिटे लागतात। सुरण चांगलं शिजतंय तोपर्यंत बघूयात सुरणाचे फायदे। सुरण हे पोटाचे विकार दूर करते, तसेच हे वजन कमी करण्यासाठी सहाय्य करते। सुरण हे पचनासाठी हलके, कफशामक आणि वातशामक असते। तसेच सुरण खाल्ल्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते। कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते। आपल्या शरीराच्या अंतर्गत शुद्धीसाठी सुरण हे खूप उपयुक्त ठरते। तर बघूया सुरण शिजलंय का नाही ते। सुरण जास्त शिजवायचे नाहीत, नाहीतर त्याचे तुकडे होतील। अजून सुरण थोडेसे कच्चे आहे, त्याला आपण असेच शिजवत ठेवूयात। असे काप शिजतायत तोपर्यंत आपण बाजूला बनवूयात कोटिंगसाठी लागणारं मिश्रण। हे मिश्रण बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 5 चमचे बारीक रवा। इथे मी पोह्याचा चमचा घेतला आहे। त्याच्यामध्ये टाकूयात 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ। आता यामध्ये आपण टाकूयात पाव चमचा हळद। आता यामध्ये टाकूयात 2 चिमूटभर हिंग। आता यामध्ये टाकणार आहोत काश्मीरी लाल मिरची पावडर। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचे प्रमाण कमी जास्त करू शकता। आता यामध्ये टाकूयात चवीनुसार मीठ। हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। चला तर पुन्हा आपण जाऊया सुरणाकडे। सुरण व्यवस्थित शिजलेलं आहे। गॅसची फ्लेम आता आपण बंद करणार आहोत आणि हे सुरणाचे काप आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। सुरणाच्या कापांना थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे। गॅसची फ्लेम ऑन करून घ्यायची आहे आणि त्यावर ठेवायचा आहे तवा। त्यावर आपण टाकून घेणार आहोत 2 मोठे चमचे तेल। हे तेल आपल्याला व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचे आहे। तेल चांगले तापलेले आहे। सुरणाचे काप आपण कोटिंगसाठी बनवलेल्या मिश्रणामध्ये घेऊन खाली आणि वर असे सगळ्या बाजूंनी व्यवस्थित गोळवून ते आपल्याला तव्यात सोडायचे आहेत।
अशा प्रकारे तव्यात पुरतील एवढे सुरणाचे काप मिश्रणामध्ये घोळवून तव्यावरती ठेवणार आहोत. तव्याच्या कडेने आपल्याला थोडेसे तेल सोडायचे आहे, जेणेकरून सुरणाच्या सगळ्या कापांना तेल लागेल आणि त्याच्यामुळे सुरणाचे काप खमंग भाजण्यासाठी मदत होईल. खालची बाजू चांगली भाजलेली आहे. आता आपण सुरणाचे काप पलटून घेऊया, त्याची बाजू चेंज करून घेऊया. इथे आपण बघू शकता सुरणाचे काप व्यवस्थित भाजले गेलेले आहे, छान क्रिस्पी झालेले आहे. सुरणाचे काप तयार झालेले आहेत. चला तर मग गॅसची फ्लेम बंद करूयात आणि आपण प्लेटमध्ये हे सुरणाचे काप काढून घेऊयात. अशाच प्रकारे उरलेले सुरणाचे काप खमंगपणे भाजून घ्यावे. हे सुरणाचे काप खूप टेस्टी लागतात, हेल्दी तर आहेतच. मला खात्री आहे हे सुरणाचे काप पटापट फस्तही होतील आणि तुम्हाला पुन्हा बनवण्यासाठी फरमाईशही केली जाईल. कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ, आजची नवीन रेसिपी? मला कमेंट करून सांगायला विसरू नका. जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या जॉयफुल तडका या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल बटन वरती प्रेस करायला विसरू नका, म्हणजे माझा नवीन व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल. माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा, छान छान रेसिपी बनवत रहा. थँक्यू.